तर तुम्ही पण गणपतीला गावी येते तर मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेनीच या. रस्ता खूप सुंदर आहे, आता गणपतीमुळे सुधरवलं आहे जरा रस्ता. आणि आता बोगदा आला बघा, कशेडीचा बोगदा. जवळपास दुसऱ्या बोगद्याचं पण काम चालू झालेलं आहे आणि ते पण होईल थोड्याच दिवसात. फायनली मित्रांनो घेतले आपण संगमेश्वरचे एकदम स्पेशल आणि फेमस मोदक आणि तिथे आपली कार आहे. तर चला आता मोदक घेतला आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया परत एकदा. मित्रांनो आपलं दुपारचं जेवण आलेलं आहे बघताय. आणि वाव, गरमागरम आत्ताच काकांनी बनवून आणलेलं आहे. आणि जेवण बघा मस्त एकदम कोकणातलं जेवण वाटतं आज. बरेच दिवसांनंतर कोकणात आलो आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत इथे आपल्या हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव काका? तर तुझ्या यूट्यूबला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव अनिरुद्ध शिवराम कांबळे. अच्छा. मी कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतो 5 जिल्ह्याचं. अच्छा ओके. छोटंसं आपलं एक हॉटेल आपण 2 वर्षापूर्वी चालू केलंय. आणि आता बघताय दुपारचे 4 वाजलेत. राजापूरला पोचलो आम्ही आणि पावसाने जोरदार हजेरी लावलेली, जोरदार बॅटिंग चालू आपल्या कोकणात पावसाची. तर मित्रांनो बघताय दर्पे काकींचं गाव आलेलं आहे नेरकेवाडी. राजापूरला पोचलेलो आपण बरोबर 4:15 वाजता. बस स्टॉप दिसतो वाटतं बघा, नेरकेवाडीचा बस स्टॉप. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो आज आहे 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबरला तुम्हाला तर माहितीच आहे गणेशोत्सव आहे. तर गणपती बाप्पा येणार आहेत. तर कोकणात खूप मोठा सण असतो गणेशोत्सव म्हटलं तर. आणि आमचं गाव तर देवगड आहे. आणि फायनली मी निघालो आहे आपल्या देवगडच्या राजाच्या भेटीला. 2 सप्टेंबरचे सकाळी सकाळी 5 वाजले आणि मम्मी पप्पा सर्वच सगळ्यांसोबत निघतो आता. मी 4 व्हीलर कारने चाललो आहे आणि सगळा प्रवास आज दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही एन्जॉय करा. तर मम्मी कसं वाटतंय गणपतीला गावी चालले? भारी वाटते एकदम. आणि पप्पा पण आहेत पण ते बाहेर गेले. तर चला मग तुम्हाला दाखवतो प्रवास. एन्जॉय करत राहा तुम्ही आमच्यासोबत. आणि व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपले गणपतीचे पण सर्व 7 दिवसाचे 7 व्लॉग येणार आहेत. तर ते पण तुम्ही आवडीने बघा. चला निघतो लगेच, 5 वाजले. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो ह्या वेळेला आम्ही कोकणात मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेने चाललो आहे. आणि रस्त्याची कंडिशन बघताय, गाडीच्या स्पीडवरनंच तुम्हाला कळत असेल की रस्ता किती सुंदर आहे. आणि जास्त काय एवढे खड्डे पण नाहीत, मध्ये मध्ये खड्ड्यांचे पॅच आहेत, ते तुम्हाला दाखवतोच पुढे. आम्ही सकाळीच पहाटे 5, 5:15 काहीतरी निघालो आणि त्यामुळे आम्ही आता नागोठण्याला पोहोचू थोड्याच वेळामध्ये. आणि हायवे पण मस्त एकदम, रस्त्याची कंडिशन खूप भारी आहे, त्यामुळे पटापट पोहोचतो आम्ही. मित्रांनो आम्ही नागोठण्याला पोहोचलो आहे आणि थोडाफार नाश्ता करण्यासाठी पप्पांनी गाडी थांबवली आहे. आणि पप्पा उतरलेत, वडापाव घ्यायला वाटत. तर चला आता मी पण उतरतो गाडीत ना. हे बघा पप्पा आलेत. तर चला आपण नाश्ता करून घेऊया. या. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. कुठे पोचलो आपण? आलो आहे वाकणला. वाकण. आणि इकडचा फेमस काय? वडापाव. वडापाव खाऊया या. सकाळी सकाळी गरमागरम वडापाव. आणि गाडी बघा फुल धुतलेली आणि आता चिखलानी पूर्ण. आत्ताच एवढी येत आले, कोकणात जाईपर्यंत किती हालत बेकार होईल विचार करा. आणि पप्पा आहे तिथे आपल्यासोबत. मग रस्ता कसा काय बोलतो आतापर्यंत? रस्त्याला खड्डे वगैरे? रस्त्यापर्यंत काही खड्डे नाही. आता ह्याच्या पुढे पुढचा प्रवास होईल तो खड्ड्यानेच होणार आहे. आई शपथ. चालेल चालेल ठीक आहे. बघते सकाळी सकाळी गरमागरम भजी आली आहे आणि काकी आहे तिथे वडे तळतात वाटतं, भजी तळतात बघा, भजी बनवत आहेत. आता आपण नाश्ता करूया आणि मग लगेचच निघूया पुढच्या प्रवासाला. काकी काय काय तुमच्याकडे नाश्त्याला? आणि गरम सध्या काय काय आहे? सर्व गरम आहे. अच्छा ओके. आणि नाश्ता बघते मस्त सुंदर एकदम.
या आता नाश्ता करून घेऊया. तर मित्रांनो आले मम्मी पण नाश्ता करण्यासाठी आणि इकडे पप्पा वगैरे पण आहे आणि नाश्ता पण आलाय, गरमागरम नाश्ता आलाय तो तुम्हाला दाखवतो. काय काय मागवले पप्पांनी. कांदा भजी ना, कांदा भजी. आणि ही कोणती आहे? ही पालकची भजी आहे. ही पालकची भजी आहे. आणि ही डाळीची भजी. डाळीची भजी. आणि इथे कांदा भजी. हा इथे कांदा भजी. पाव पण आहे. या नाश्ता करून घेतो तर निघू लगेच. मित्रांनो नाश्ता करून आलोय आणि आपले एवढेच भाऊ बंद आहेत आपले. तर मित्र तू कितवीला आहे? माझा आता BSc ग्रॅज्युएशन झालं. आणि तो तुझा मोठा भाऊ आहे काय? हो मोठा भाऊ. आणि नाश्ता खूप सुंदर, खूप गरम गरम आणि खूप टेस्टी होता. खूप छान वाटला. आणि आमचे व्लॉग नक्की बघा देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती. आम्ही डेकोरेशन करून बघणार. हा चालेल चालेल. मस्त वाटलं भेटून आपल्या कोकणी माणसांसोबत बोलून वगैरे. तर पोचलो आता माणगाव जवळ. आणि माणगावला रस्त्याला थोडीफार खड्डे दिसतात ते तुम्हाला दाखवतोय बघा. आता गाडी थोडी आमची स्लो झालेली आहे बघा, खड्ड्यांचे पॅच आहेत असे मध्ये मध्ये. पण बाकी रस्ता एकदम भारी आहे. तो थोडा सुधरवला आहे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी असं म्हणता येईल. आणि बघा रस्ता बाकी भारीच आहे. आम्ही पटापट पोचतोय पुढे पुढे. जसं आता बघू पुढे समजेल आता किती खड्डे आहेत. पप्पा जसं बोलले आता पुढे रस्ता खड्ड्यांनीच भरलेला असणार आहे. तर बघू दाखवतो तुम्हाला कसा काय रस्ता असेल पुढे ते. आणि आता जवळपास आम्ही माणगाव क्रॉस केलं आहे. आणि रस्ता आणि समोर जो व्ह्यू आहे अप्रतिम एकदम. कोकणात पावसामध्ये जायची मजाच वेगळी असते. बोलतात ना की खरी मजा दिसते आपल्याला समोर ज्या व्ह्यू आहे. असा धुकं वगैरे पडले खूप सुंदर वाटते. तर डोंगर आणि वॉटरफॉल दिसत आहे चारी बाजूला. खूप भारी वाटते. कोकणात जायला मजाच वेगळी आहे गणपतीला. तर तुम्ही पण येताय तर नक्की मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेनी या. हे बघा डोंगर बघा, मस्त पाऊस वगैरे चालू आहे. हळूहळू थोडासा पाऊस चालू आहे, एवढा पण जोरात पाऊस नाही. पोचलो आपण आता महाडला. सावित्री नदीचा पूल बघायला मिळतो बघा सकाळी सकाळी तुम्हाला. आणि हा बघा सावित्री नदीचं जे तुम्हाला दुर्घटना माहितीच असेल, ही 4-5 वर्षापूर्वी झाली होती. 2 ST बस डायरेक्ट ब्रिज तुटल्यामुळे पाण्यात गेलेला रात्रीच्या वेळेस. आणि तोच ब्रिज आता नवीन बांधलाय तो आपण तुम्हाला दाखवतो. हा बघा हाच तो ब्रिज आहे. मित्रांनो पोचलोय आपण कशेडी घाटात. आणि आता कशेडी घाटात तुम्हाला तर माहिती आहे चाकरमान्यांना कशेडी घाटाची पहिली जी मजा होती ती आता बघायला मिळत नाही. कारण की आपल्याला बोगद्यातून जावं लागतं थेट कशेडी घाट क्रॉस करावला. आणि आता दुसरा पण कशेडी घाटाच्या बोगद्याचं काम सुरुवात केलेली आहे. तो ऑलमोस्ट होत आला आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन नक्की येईन नेक्स्ट टाईम तेव्हा. आणि त्यापूर्वी हा बोगदा बघा आतमधून गाडी किती स्पीडने पळते. मस्त बोगदा एकदम सुंदर. पण बोगद्यापेक्षा खरी मजा तर आपल्या कशेडी घाटातच होती. कशेडी घाटातून जो व्ह्यू दिसायचा खाली, जे फॉग वगैरे दिसायचं अप्रतिम एकदम. पण काय पण असून दे बोगदा पण खूप भारी आहे. पटकन घाट ओलांडला जातोय. तर मित्रांनो पोचलो आता संगमेश्वरला. आणि संगमेश्वरची सर्वांनाच माहिती असतील फेमस गणेश कृपाचे खोबऱ्याचे मोदक भेटतात या ठिकाणी. तर तेच घेण्यासाठी आता उतरतोय गाडीतनं आणि तुम्हाला दाखवतो ते दुकान कसं काय आहे ते आणि कुठे ते पण लोकेशन सांगतो तुम्हाला मी. हे बघा संगमेश्वरचा जो डेपो येतो, बाजार वगैरे येतो, तर ते क्रॉस केल्यावरच लगेचच लेफ्ट साईडला आपल्याला हे दुकान दिसून जाईल. आणि हे बघा हा संगमेश्वरला तुम्ही जर पुढे आला त्या डेपोमधनं तर ते लेफ्ट साईडला जसं तुम्हाला गणेश कृपा असं हे दिसून जाईल. आणि इथे असं येल्लो कलरचं एक हे आहे बघा, हॉटेलसारखंच आहे, हॉटेलच आहे म्हणजे. आणि इथे मोदकाचा पण शॉप आहे. मोदकाचं आहे ते पुढे आहे बघा इथे. आणि इथे डीमार्टसारखं इथे लहानपणी आम्ही नावला खूप लुटलं होतं. तर चला मग या आता मोदक घेऊया आपण. आणि मस्त गाडी थांबली इथे. आणि बघताय मम्मी पण उतरली आहे कधी नाही ती गाडीतून. आणि काय हा मम्मी कसं झाला आतापर्यंतचा प्रवास संगमेश्वर पर्यंत? एकदम छान, एकदम छान. पटापट आलो कळलं पण नाही, इतकं छान. हा चालेल. रस्ता क्रॉस आणि मोदक आता कोणासाठी घेतोय आपण? तर सुनील काकांसाठी. हा सुनील गणपतीला अजून काकांसाठी. वेळ आहे ना, आता सगळ्यांसाठीच घेतले असते. आणि हे बघा इथे मोदक दाखवतो, कसले भारी भारी मोदक भेटतात. आलो आहे बघा आतमध्ये आणि ते मोदक दाखवतो. आणि हे बघा खोबऱ्याचे मोदक आपल्याला सर्व बघायला मिळतात. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आहेत.
किती दिवस राहतात मोदक? इथे हे सगळे फ्लेवर मिक्स आहेत. 170 ग्रॅम म्हणजे 6 मोदक आहेत 60 रुपयाला. 6 आहेत ना. हां, नंतर इथे आहेत 330 ग्राम. 11 आहेत ना. 1 2 3 4 5 6 11 आहेत. 100 रुपयाचे 11 मोदक आहेत. 330 ग्राम. हे 650 ग्रॅम आहेत. 190 रुपयाला आहेत. असं त्यांनी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं. हे अर्धा किलो आहेत. 150 रुपयाचे अर्धा किलो आहेत. आणि पुढे आहेत पाव किलो आहेत. 250 ग्राम. 800 रुपयाला. त्याची जरा साईज मोठी आहे. पॅकिंग वगैरे पण बघताय खूप सुंदर आहे याची. आणि अजून पण बरेच प्रोडक्ट्स आहेत, ते पण तुम्हाला दाखवतोय बघा. हे आमच्याकडे पाव. आंबा मोदक वगैरे भरपूर काय काय प्रकार आहे तिथे. आणि ह्या साईडला पण आपल्याला बघायला मिळतं ते बघा मोदक. इथे उजेडात जरा बघायला मिळतं, तिथे अंधार होता थोडा. इथे उजेडात तुम्हाला कलरफुल मोदक बघताय. आणि पूर्ण खोबऱ्याचा मोदक असतो हा जो असतो ना, पूर्ण खोबऱ्याचा मोदक असतो. तर आलोय आपण गणेश कृपा या मोदकाच्या शॉपमध्ये. आणि नमस्कार काका, नमस्कार. तुमचं नाव काय? विजय डावल. अच्छा. आणि हे दुकान किती वर्षापासून आहे? खूप फेमस आहे कोकणामध्ये. 32 वर्षांपासून. म्हणजे या आधी कोण चालवतं तुमचे? आम्ही वर्कर. अच्छा, वर्कर. अच्छा, ओके ओके. आणि खूप फेमस आहे असं शॉप. आणि बरेच लोक असे मोदकासाठी स्पेशली येतात. तर तुमची आतापर्यंत मोदक कुठपर्यंत, म्हणजे लांबपर्यंत कुठपर्यंत अशी डिलिव्हरी केली आहे तुम्ही? घेऊन जातात. घेऊन जातात म्हणजे डिलिव्हरी वगैरे कोणाला पाहिजे असेल तर नाही मिळणार? डिलिव्हरी मुंबईत. अच्छा, ओके. आणि आता गणपतीमध्ये जर कोणाला पाहिजे असतील तर असं ऑर्डर करू शकतात ना? ते चालू आहेत आता ऑर्डर. चालू आहेत ना? अच्छा, ओके ओके. थँक्यू. आणि प्राईस म्हणजे एक्स्ट्रा जर डिलिव्हरीचं झालंच तर प्राईस वगैरे काय वाढते अशी मोदकांची? हो, ते विक्रीसाठी वगैरे मागतात. अच्छा, ओके ओके ओके. खूप खूप धन्यवाद काका, खूप छान वाटलं भेटून. आणि आपला हा व्हिडिओ देवगडचा राजा यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर मित्रांनो, इथे पप्पांनी हे वाले 80 वाले 5 बॉक्स घेतले आहेत बघा. आणि मम्मी तिकडे काहीतरी काजू का लाडू बघते बघा. पप्पा पण आहे. फायनली मित्रांनो घेतले आपण संगमेश्वरचे एकदम स्पेशल आणि फेमस मोदक. आणि तिथे आपली कार आहे. तर चला आता मोदक घेतला आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया परत एकदा. चला मग मोदक खात खात पुढच्या प्रवासाला एन्जॉय करत राहूया. मित्रांनो बाजूला कार आहे आणि त्याच्यात आपल्याला पर्शियन कॅट बघायला मिळते. मित्रांनो कॅट बघताय. आम्ही निघालो 2 तारखेला. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर आमच्या घरी आम्हाला साफसफाई, कलर काम वगैरे करायचं आहे. आणि डेकोरेशन ह्या वर्षीचं खूप सुंदर बघायला मिळणार आहे तुम्हाला सर्वांनाच. तर त्यामुळे आम्ही 2 तारखेलाच निघालो. आणि बाजूला पण गाडी बघा, ती पण गावीच जाते असं वाटतं. तर भरपूर लोक अशी गणपतीला गावी जाताना आता दिसतात रस्त्यामध्ये. कोकणात जाणारे रस्ते आता थोड्याच दिवसात भरून जातील, फुलून जातील एकदम. मित्रांनो बराच प्रवास केला आणि आता आम्ही पोचलोय ते म्हणजे लांजाला. आणि लांजाला आम्ही जेवणासाठी हॉल्ट घेतला आहे, दुपारचं जेवण. तर या आता बघताय मस्त हॉटेल अनमोल हॉटेलला थांबलो आहे लांजाला. आणि इथेच हायवे पण आहे, बाजूलाच आहे हायवेच्या. तर या मग आता पटकन जेवण घेऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो आपलं दुपारचं जेवण आलेलं आहे बघताय. आणि वाव, गरमागरम आत्ताच काकांनी बनवून आणलेलं आहे. आणि जेवण बघा मस्त एकदम कोकणातलं जेवण वाटतं आज. बरेच दिवसांनंतर कोकणात आलो आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत इथे आपल्या हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव काका? प्रथम तुझ्या यूट्यूबला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव अनिरुद्ध शिवराम कांबळे. मी अच्छा कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतो 5 जिल्ह्याचं. अच्छा, ओके. छोटंसं आपलं एक हॉटेल आपण 2 वर्षापूर्वी चालू केलंय. अच्छा. परंतु हवेमुळे हां हां. असा काही प्रतिसाद नाही आहे. अच्छा. परंतु जे कस्टमर आमच्याकडनं जेवून जातात, आता तुम्हीही बसलात आहे समोर, बरोबर. तुम्ही सांगा. आणि आमच्याकडे पद्धत आहे हो की जेवण आवडलं तरच पैसे द्यायचे. अच्छा, ओके. पप्पांनी मला सांगितलं जसं की गेल्या वर्षी. हा आमच्याकडे समाधानी गेला पाहिजे. हो बरोबर आहे. लक्षात आलं.
निव्वळ पैसे कमवण्यासाठी आपण हॉटेल व्यवसाय चालू केलेला नाही. अच्छा. मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. हा त्यामुळे बरोबर. इथं येणारा कस्टमर हा प्रामाणिकतेनं आपल्याला 4 शब्द गोड बोलूनच गेला पाहिजे आणि मुळात तो समाधानी गेला पाहिजे. ओके बरोबर. तर काका तुमच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही? माझ्याकडे आता सुरमई आहे, पापलेट आहे, अच्छा झिंगा आहे, अच्छा ओके. खेकडा आहे. मध्ये ही सर्व मासोळी तुम्ही कुठून आणता ही सकाळ? ही रत्नागिरी, जवळ इथं रत्नागिरी आहे. अच्छा रत्नागिरीवरनं. मी स्वतः जाऊन ती मच्छी घेऊन येतो. अच्छा म्हणजे डेलीच्या डेली फ्रेश Daily, मच्छी daily, एकदम. daily. ओके. आणि आता हॉटेलचा तुम्हाला टाइम? माझ्या आतमध्ये जे डीप फ्रीज आहे अच्छा. मच्छीचीच आहे. आणि अच्छा. माझ्या इथं देखील नॉनव्हेजलाच मोठ्या प्रमाणात मध्ये लोक येतात. अच्छा, कारण आम्ही ओके. 2 वर्षामध्ये नॉनव्हेज मध्येच बऱ्यापैकी आम्ही फेमस झालो. आणि हॉटेल फक्त तुम्ही आणि काकी दोघंच? आहेत, माणसं आहेत, पण सध्या जरा पावसाळा होता आणि एक साईड हवेची बंद असल्यामुळे अच्छा, माणसं नाहीत. पण 2 दिवसात सगळे येतील. ओके, तर ओके. गणपती विसर्जनला आम्ही परत ते ओपन करू. पण बंद असं ठेवलेलं नाही की पावसात देखील चालूच होतं. परंतु ज्या लोकांना आता तुम्ही माहितीदार कस्टमर आहात तेच लोक यायचे. अच्छा आता ओके. वळून यायला लागतंय, बघताय तुम्ही. हो बरोबर. असं वळून वळून यावं लागतंय. त्यामुळे ज्यांना माहिती आहे तेच लोक आत येतात. आणि काका हॉटेलचा टाइम काय असतो आपला? आपलं रात्रंदिवस चालू आहे. कधीही या, कधी? कधीही हाक मारा, जेवण तयार. अच्छा आणि ओके. बनवून मिळणार. बनवून फक्त मिळणार. एक 15-20 मिनिटं थांबावं लागणार. आता तुम्ही जे खाताय ते हो. बनवून दिलेलं आहे. बरोबर बरोबर. त्याच्यात बनवलेलं काही नाही. आणि मग कोण असं जवळपास येत असेल आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर करून तुम्हाला ऑर्डर आधी दिली तर तसं हो, तुम्ही बनवू तयार शकता. मिळणार. मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना त्याच्यात. 9373 9373 4041 4041 05. 05. ओके ठीक आहे चालेल काका. नक्की तुम्ही कधी हां तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती दिसेल, देवगडच्या राजा या चॅनलवरती. चालेल चालेल धन्यवाद. एकदा खूप माझ्या छान. तुला खरोखर माझ्या कुटुंबाकडनं आणि माझ्या सर्व मित्रमंडळीकडनं त्या छोट्या वयामध्ये तू खूप फार चांगलं काम करतोय आणि आम्हाला हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्याबद्दल परत एकदा तुझं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. तर मम्मी कसं वाटते जेवण? वाव. आणि मम्मीला पण आवडलं. बघते जेवणच खूप सुंदर दिसतंच एवढा भारी. आता मला पण भूक लागली, मी पण लगेच जेवण घेतो. छान आहे. आता गणपती झाल्यावर जेवायला येईल. हा. मला माहिती म्हणून मी येतो. म्हणून हाक मारली. आणि दुसरे एक मित्र महत्वाचं, आमच्याकडे जे मसाले आहेत हां हां ते घरगुती पद्धतीचे आहे. तू जरा किचन सगळा दाखव त्यांना. ओके. हां आणि काय माहितीये ते सगळे मसाले वगैरे तू बघू शकतोस. हां हां हां. ते घरी बनवलेले आहेत. घरी स्वतः बनवलेले? अच्छा. आणि ही माझी मिसेस जी हा. आतमध्ये आहे, हा, हा. मटन मच्छी ही आमच्या कुठल्याही कुकच्या हातात देणार नाही. ती स्वतःच बनवून घालणार. ओ हे स्पेशालिटी आहे म्हणजे हॉटेलची. आणि एका ट्रॅव्हलची मालकीण आहे. ट्रॅव्हलची हा, मालकीण तिथे. तिचं अच्छा मोठं बुकिंग आहे. ते सगळं सोडून इथं थांबलेले आहे. ओके. ती लोकांची सेवा करून. तर मग आपण काकीना नक्की भेटूया आता. नक्कीच नक्कीच. आज जा. तर आलो आता किचन मध्ये आणि इथे काकी पण दिसत आहेत. या आता आतमध्ये काका आपल्याला आपल्याला काका पूर्ण किचनचा टूर देतील एक. आणि हे बघा किती स्वच्छता, पूर्ण स्वच्छतेपूर्ण आपल्याला जेवण बनवून मिळतं या ठिकाणी. तेच काका सांगतात आपल्याला. आणि काका मसाले कोणते बोललात तुम्ही? मॅडम सांगते. हां तर काकी मसाले सांगतील. सगळे घरगुती मसाले आम्ही घरी बनवतो. त्याच्याकडे सगळे घरगुती मसाले मी स्वतः बनवते. अच्छा ओके. मग तुम्ही मासोळी जसं काकांनी सांगितलं सर्व तुम्हीच बनवता, हो, हो. कोणत्या कुककडे देत नाही? नाही. अच्छा ओके. मग ह्याचं कारण असं काय वेगळं कारण आहे की तुम्ही असं काय कोर्स वगैरे केलाय मासोळीचं जेवण? स्वतः सुंदर जेवण बनवतो आणि खातो चवीचं. अच्छा हां हां. कस्टमर. ओके चालेल चालेल. खूप छान वाटलं काका. आणि एक मेन प्रश्न विचारायचा राहिला तुम्हाला, आपल्या हॉटेलचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? एक्झॅक्ट मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे, लांजा वेरळ. लांजा वेरळ. हां. अच्छा ओके थँक्यू. खूप खूप धन्यवाद एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. जसं मी तुम्हाला हॉटेल दाखवलं तर बाहेरचा पण एरिया तुम्हाला दाखवून देतो एकदा. अनमोल हॉटेल असा बॅनर लावलेला असणार. आणि हे बघा हा पूर्ण व्ह्यू असणार आहे हॉटेलचा आपला बाहेरून. तर काका वगैरे खूप छान आहेत बोलायला जसं तुम्ही पाहिलं. आणि आपल्याला जेवण पण खूप छान भेटलं काकांकडे. तर धन्यवाद काका. चला निघतो आम्ही. चला बाय बाय. आणि हा व्ह्यू आहे बघा हॉटेलच्या बाहेर. हायवे टचच आहे. तर मित्रांनो बघताय धरपे काकींचं गाव आलेलं आहे नेरकेवाडी. राजापूरला पोचलेलो आपण बरोबर 4:15 वाजता. हा बघा पुढे बस स्टॉप दिसतो वाटतंय बघा. नेरकेवाडीचा बस स्टॉप बघताय बघा.
साईडला आणि पुढे बघा मस्त जंगलातून रस्ता आहे आणि एसटी चालते बघा लालपरी. आणि संध्याकाळचे 6 वाजले ना मम्मी? हो 6 वाजलेत आणि राणी काकींचं गाव आलेलं आहे. हडपीड. आम्ही थांबत आलो म्हणून खूप टाइम लागला आम्हाला, नाहीतर आम्ही लवकर आलो असतो. त्यात पाऊस पण जोरदार चालू आला रस्त्यात आणि एसटी बघताय समोर लालपरी. आता थोडा थांबलाय. काय मस्त वाटतं बघ, हिरवं हिरवं गार, हडपीड, राणी काकींचं गाव आलं साई. तर मित्रांनो पोहोचलोय फायनली आपल्या गावात आणि ती निमंतवाडी बघताय. निमंतवाडीतून आता आज चाललो आम्ही काजरवाडीमध्ये. आणि हे बघा गाव आलेलं आहे मस्त एकदम आणि जंगल बघताय तुम्ही. सांगतो ना मी दरवेळी की आमचं गाव म्हणजे एकदम घर जे एकदम घनदाट जंगलमध्ये आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या घरची टूर देणार आहे पूर्ण घराची. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्यापूर्वी आता आपण घरी जातो आणि मग तुम्हाला दाखवतो की कशी गाडी वगैरे खाली येते घराची ते बाजूलाच. तर ते सर्व आता तुम्हाला दाखवतो. ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. क्षितेज आहेत की नाही लोक? कोण हाय? मी राजू. हा कुठे आहे बंधू? आणि बघा बंधू आत्या आलेली आहे, म्हणजेच आपली क्षितिजची मम्मी. आणि क्षितिज तर दिसत नाही कुठे. क्षितिज नाही कुठे हे आळशी उठलास काय? बघा क्षितिज पण आलाय बाहेर. कॅमेरा दिसतोय की नाही काय माहिती. दिसतोय वाटतं. हा गाडी आणली. मी गाडीच घेऊन येतो. गाडीच घेऊन येतो. मी बरं झालं. ते झंझट नाही, डोक्यात तापत नाही. टाकीवर येऊन तू. मित्रांनो हे बघा आता चौकीकर काकांचं घर आलंय, तेच तुम्हाला दाखवतो. चौकीकर काकांचं घर आहे बघा. हो चौकीकरांनो. तर मित्रांनो पोहोचलो आपण फायनली आपल्या देवगडच्या घरी. आणि गाडी आणून पप्पांनी पार्किंग केली आहे बरोबर दारात आहे बघा. आणि जो रस्ता आहे तो असा वरच्या साईडला आहे घराच्या मागच्या बाजूनी. आणि इथे चारी बाजूने आपल्याला डोंगरच दिसते बघा घराच्या बाजूला. असं दाट जंगल आणि रात्र झाली की असं तिथे एक माणूस दिसत नाही आणि जाम भीती वाटते. माहिती आहे आपण मुंबईच्या असल्यामुळे आपल्याला दररोजची इकडची सवय नसेल तर जाम भीती वाटते. आणि घर एवढं मोठं आहे तर मग खूपच भीती वाटते. आणि बघा पप्पांनी गाडी लावलेली आहे. आलोय आता फायनली गणपतीला गावी. तर चला आता व्लॉग एन्जॉय करत राहा. आणि हा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. पाऊस जोरदार आहे म्हणून मी सूप घेतले डोक्यावर. छत्री मम्मी आणि साई घेऊन गेले. चला मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू.